मकरंद स्पोर्ट मुठवल संघाची मात्र आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे एकीकडे ललेश आहे आणि त्याच्या सोबतीला असेल विशाल. लक्ष असू द्या, एका इनिंगसाठी तुमच्याकडे 20 मिनिटं असतील, परंतु ती 3 षटकं जी आहेत तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायची आहेत. पहिला चेंडू ज्यावेळी टाकला जाईल त्यावेळी तुमचा टाइम वॉच इथे मात्र सुरू असेल आणि षटकाला सुरुवात करतोय जयेश जोशी. खंडवल संघ सुद्धा या सत्रामध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी करतो. या ओरता विकेट मात्र आपल्या षटकाला सुरुवात करेल. ओहो, पहिला चेंडू अगदी यष्टांच्या रोखानं हाताळण्याचा प्रयत्न, पंचाकडे लावून अपील, परंतु ही अपील फेटाळली. लेगबायचा इशारा इथे मात्र आपण पाहतोय. चांगल्या चेंडूने मात्र फेकी गेली. पाहू शकाल अतिशय सुंदर डिलिव्हरी, वेग सुद्धा खूपच छान होता आणि लाईन सुद्धा खूपच छान मेंटेन करताना तिथे आपण पाहिले. आणि लेगबायच्या स्वरूपात तिथे मात्र आपल्या ढाबाची मात्र नक्कीच सुरुवात करत असताना आपल्या संघाचं अकाउंट तिथे मात्र अतिरिक्तच्या सौजन्यानं तिथे मात्र उघडलं गेलं. ललेश आणि विशाल ही जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती आहे. फुलटा चेंडू, जबरदस्त फटका, लॉंग ऑन वरती कुठला फिल्डर नाही. लॉंग ऑफचा फिल्डर जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतोय निशांत, त्याने केलं फलंदाज विशालला शांत आणि पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवल संघाला. जबरदस्त ती झेल त्यांनी त्या ठिकाणी पकडण्यामध्ये त्याला यश मिळालं आणि पहिली सफलता जयच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बाद होण्यापूर्वी एकही धावाचं विशालनं इथे मात्र या ठिकाणी योगदान दिलं नाही. शून्यावरती तो मात्र बाद झाला आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय देवेन. जय हनुमान चषक चौदरपाडा या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता आणि दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये या संघाने जिंकला. त्याचं निकीच मनोधैर्य आणि त्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो मात्र या ठिकाणी द्विगुणित असेल. परंतु मात्र लिडिंग एज, जबरदस्त चेंडूची फेकी, चेंडू हवेत आणि स्वतः गोलंदाज जे चेंडूच्या खाली होते, झेल ड्रॉप झाला आणि तदनंतर पहा फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद होत असताना राहिला आणि जयेशकडे एक्झॅक्टली चूक नक्कीच घडली, परंतु इतर जे क्षेत्रक्षे होते त्यांच्या वतीने मात्र त्या ठिकाणी फलंदाज रनआउट करण्यामध्ये त्यांना यश मिळालं आणि दुसरा धक्का इथे मात्र स्वर्गीय मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघाला लागत असताना नवीन फलंदाज कुमार रणदिवे आलाय आणि कुमार सुद्धा आता मात्र नवीन दुनियामध्ये पाऊल टाकलाय. कुमारची आता मात्र नक्की ते सिरीज झालेले आहेत, परंतु या स्पर्धेमध्ये पाहूया प्रस्थापित करतील. समोर आहे ललेश, वाडिश मैदानावरती क्षेत्ररक्षक आहेत. जितेशकडे मात्र थोडीशी कमलिंग पाला मिळाली आणि त्याचमुळे मात्र त्या ठिकाणी एक धाव घेण्याची संधी ललेशला मिळाली आणि ललेशने आता मात्र सिंगलच्या वतीने आपला अकाउंट ओपन केला आणि संघाची धावसंख्या सिंगलच्या वतीने पुढे जाताना आपण पाहतोय 2 गडी बाद 2 धावा. संतानी सावध सुरुवात मुठवल संघाची आपण पाहतोय, परंतु कुठल्याही क्षणाला मात्र हा संघ नक्कीच पलटवार करू शकतोय. अतिशय लॉंग बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे आहे, परंतु ही लाईन कुठेतरी चुकीची पाहतो आपण. डावास्टिकच्या बाहेरून चेंडू निघून जातोय. पंचांच्या दुनियात समांतर वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव पाहायला मिळाली ही दुसरी आणि धाव फलकावरती आता मात्र धाव फलकावरती धाबा लागल्या गेल्या 3.
आजच्या दिवसातील हा तिसरा सामना मकरंद स्पोर्ट मुठवल विरुद्ध NK स्पोर्ट खानवल. हो, लिडिंग आहे चेंडू हवेत आणि यष्ठांच्या पाठीमागे कॅचिंग प्रॅक्टिस आपण म्हणू शकतो. विनोद पाटीलच्या चेंडू हातामध्ये विसावतोय आणि अजून एक स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला लागणारा हा तिसरा धक्का. सांभाळावं लागेल, एक पाठ्यक्रम तुम्हाला देखील बनवायला लागेल. जर तुम्ही सर्वांच्या रक्तावस्थेबद्दल बोलले नाही तर मात्र कुठेतरी ज्या अपेक्षा तुमच्याबरोबर मात्र देखील तुमच्या गावकऱ्यांना आहेत त्या मात्र देखील तुम्ही अपेक्षा पूर्ण करू शकणार नाहीये. परंतु चीनचं कौतुक करीत ज्या अनुषंगाने त्याने आज गोलंदाजी केली, 2 षटकाला त्याने प्राप्त केल्या. एक गडी रनआउटच्या स्वरूपात पास झाला आणि धावफलकावरती फक्त धावा पाहायला मिळतात. 3 गडी बाद 3 षटकातील अंतिम चेंडू. आणि या ठिकाणी पहा, एष्ट्या दाखवल्या तेजेशनं आणि त्या एष्ट्या वाकवल्या गोलंदाज जयेशनं. धक्का क्रमांक 4 लागतोय मुठवल संघाला. अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. जबरदस्त डिलिव्हरी होती आणि पाहू शकाल तिन्ही एष्ट्या मात्र तिथे दाखवल्या गेल्या आणि परफेक्टली यॉर्कर. आणि त्या चेंडूला मात्र नक्कीच सन्मान देऊ शकला नाही. आणि तसे आपण म्हणतो की एखाद्या घरातील आपली खिडकी जर उघडी असेल तर त्या खिडकीतून एखादा चोर घुसत असतो. आणि इथे मात्र पहा, ते दृश्य इथे मात्र पाहायला मिळाला. एष्ट्या तिथे मात्र दाखवल्या गेल्या आणि त्यानंतर जयेशने त्या एष्ट्या मात्र वाकवल्या. जबरदस्त स्पेल आपल्याला इथे जयेश जोशीचं पाहायला मिळालं. फक्त त्याने 3 धाबा खर्च केले आणि 3 गडी त्याने पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये प्राप्त केले. बिकट परिस्थिती आपण म्हणू शकतोय, कारण पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4 फलंदाज इथे मात्र बाद झाले आणि आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये 6व्या क्रमांकावरती आला नवीन फलंदाज संजय. यानंतर जो सामना असेल जय भोलेनाथ आमनेपाडा विरुद्ध आई गावदेवी लोणार. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज निशांत, ज्याने जबरदस्त झेल पकडला आणि आता मात्र गोलंदाजीसाठी मात्र तो मार्गस्थ होतोय. पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु थोडस दूर चेंडूच्या हाताने झाली आणि त्याचमुळे अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त संजय धावफलकावरती 4 धावा आतापर्यंत या ठिकाणी लागल्या गेल्या. ललेश सलामीला आलाय, परंतु हवी तशी मात्र ललेशला कुठल्याही फलंदाजाने साथ दिली नाही. परंतु संजय या खेळपट्टी आणि त्यापत्र नक्कीच कुल माइंडने तुम्हाला मात्र इथे खेळ करावा लागेल, कारण यानंतर अजूनही मात्र पाहिले तर अजूनही 18 चेंडूचा केलेला बाकी आहे. परंतु इथे मात्र सलगचा हा दुसरा स्वेअर चेंडू. जणू काय निशांतवरती प्रेशर आहे, परंतु प्रेशर करण्याची काही आवश्यकता नाही, कारण पहिल्या षटकामध्ये कुठेतरी तुमचा संघ फ्रंट फुटला आहे असंच म्हणावं लागेल. कारण 3च धाबा खर्च जयेशने खर्च केल्या होत्या. 4 सफलता तुमच्या संघानं प्राप्त केल्या. आणि अशा अनुषंगाने जर तुम्ही शर्यतीने जर गोलंदाजी केली तर मात्र जो तुम्ही प्रेशर निर्माण केलाय तो रिलीज होऊ शकतो. शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न फटका हवेत केलाय. मिड विकेटचा फिल्डर चेंडूवरती पोहोचतोय. वॉटर कॅच, जबरदस्त झेल तिथे मात्र अडगडी टिपला गेला सौरभच्या माध्यमातून आणि अजून एक धक्का लागेल स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला.
परंतु आज कुठेतरी तशा प्रकारचा खेळ पाहायला मिळत आहे. परंतु मुठवल संघाचा आपण विचार जर केला तर मात्र कुठेतरी खूपच घाई आहे ज्या अनुषंगाने त्यांनी खेळ आज प्रस्थापित केलाय. तब्बल 5 फलंदाजी टॉप ऑर्डरचे होते ते मात्र त्यांनी गमावले आणि एकही फलंदाजाला पहिल्यांदा डबल डिजिटमध्ये मात्र जाता आलं नाहीये. एकूण 4 फलंदाज शून्यावरती बाद झाले आणि तदनंतर ललेशने मात्र फक्त एका धावेचं योगदान दिलं. नवीन फलंदाज अजय आलाय 7व्या क्रमांकावरती. पाहू शकाल अजय आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती त्याने सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे तुम्हाला नक्कीच आपल्या संघाला सावरायचं आहे. कुठेतरी पार्टनरशिपची तुम्हाला आवश्यकता आहे. परंतु तशा काही प्रकारचं खेळ मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये आणि त्याचमुळे आता मात्र जबरदस्त वापसी निशांच्या वतीने पाहिली. कारण पहिले 2 चेंडू स्वेर हाताळल्यानंतर त्याला सफलता त्याने प्राप्त केली आणि तदनंतर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहा जणू काय पहिल्या चेंडूचा रिप्ले आपण पाहतो की काय, परंतु तसं नाहीये. हा सलगचा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. तर जय भोलेनाथ आमनेपाडा संघाचे संगणक आलेले आहेत. मी आई गावदेवी लोणार संघाच्या संगणकाला विनंती करतोय की आपण सुद्धा त्वरितच नाणेफेकीसाठी यायचं आहे. कारण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणं गरजेचं आहे. जर एखाद्या संघाचा संगणक जर उपस्थित नसेल तर मात्र त्या संघाला आम्ही 2 धावेने पॅनलाइज करू. कारण सावध गावाची स्पर्धा म्हटली तर तुम्हाला सुद्धा सावध राहणं फार गरजेचं आहे. जबरदस्त फटका मिडलिंग चांगली पाहायला मिळाली परंतु अंतर कापता आलं नाहीये. पुन्हा तिथे मात्र होते सौरभ, त्याने पकडला हा झेल आणि समाप्त होतोय अजयचा खेळ. सहा फलंदाज आतापर्यंत बाद झाले. एकीकडे तुम्ही पाहू शकाल उत्तमजी पाटील यांचा संघ आहे स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर विवेक पाटील सुजित पाटील यांचा संघ आपण पाहतो एनके स्पोर्ट खानवल. आणि आतापर्यंत नक्कीच कुठेतरी या मुठवल संघावरती हवी आहे असंच म्हणावं लागेल. कारण धावसंख्या जर पाहिली आपण तर फक्त 5 धावा आणि त्या 5 धावा जोडण्याकरता मुठवल संघाने तब्बल 6 गडी ते मात्र गमावले. आता मात्र संजय आणि सुधीर बाहुबली नावानं नक्कीच प्रसिद्ध आहे आणि आता मात्र तो 8व्या क्रमांकावरती चाललाय बॅटिंग करण्यासाठी. पहा 8व्या क्रमांकापर्यंत लॉंग बॅटिंग लाईनअप आहे मुठवल संघाचा विचार केला तर, परंतु कुठल्याही फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी तग धरता आला नाहीये. कुठेतरी अति घाईत संकटात नाही आपण नक्कीच वाक्य वाचत असतो आणि तेच दृश्य मात्र तीच स्थिती आता मात्र आपल्याला धफलक्यावरती पाहायला मिळते. आई गावदेवी लोणार संघाला मी ऑफिशियल कॉल करतोय की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा संगणक इथे उपस्थित आहे. निशांतनं सुद्धा आपल्या या कोठ्यामध्ये आपण जर विचार केला तर त्याच्या 2 सफलता आपल्याला नक्कीच पाहायला आपल्याला. चांगली गोलंदाजी कुल माइंड आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू हवेत. लिडिंग यष्टीरक्षक विनोद पाटील. शरीर सृष्टी जर पाहिली तर अगदी जाडजूड आहे. मला असं वाटलं की एक्झॅक्टली विनोद पोहोचणार नाही, परंतु पहा चेंडूवरती अतिशय चांगल्या प्रमाणे पोहोचले आणि या शेवटच्या क्षणाला मात्र जी ओंजल आहे ती त्याने उघडली आणि त्या ओंजलीमध्ये चेंडूला कैद केलं. अजून एक धक्का लागत असताना धक्का क्रमांक 7 मकरंद स्पोर्ट मुठवल संघ बॅकफुटवरती पाहतो आपण. आणि आज आपण जर नक्कीच या संघाचा खेळ जर पाहिला तर कुठल्याही फलंदाजाने छोट्या बाकलीपचा वापर केला नाहीये. प्रत्येक फलंदाजाने कुठेतरी मोठ्या फटके खेळण्याचा प्रयत्न केल्याने त्याचमुळे मात्र ते फलंदाज बाद झाले. आणि आता मात्र पाहू शकाल नवीन फलंदाज अजित पाटील आलाय 9व्या क्रमांकावरती. एक काल होतं की पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून आपण अजित पाटीलला पाहिजे, परंतु थोडंसं त्याच्या खेळीमध्ये थोडंसं आपल्याला प्रभाव पाहायला आपल्याला नाही. आणि त्यानंतर आता पाहू शकतो आपण 9व्या क्रमांकावरती त्याला पाठवलाय बॅटिंग करण्यासाठी. बिकट परिस्थिती, पूर्णपणे या शांतमय वातावरण, कारण आतापर्यंत एकही चौकार आला नाहीये, एकही षटकार आला नाहीये. तू चल मै आयासी स्थिती आता मात्र धाफलक्यावरती पाहायला मिळाली. असं वाटतं की प्रत्येक फलंदाजाला संधी मिळते की काय. ज्या अनुषंगाने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते मात्र पहा शेवटच्या क्षणाला मात्र बॅट तोंड उघडला, एश पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र वेगानं
थर्डमॅनच्या दिशेने मात्र नक्कीच ट्रॅव्हल झालाय. दोन क्षेत्ररक्षकांनी मात्र चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. अजित पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाली पहिली बाउंड्रीज आपल्याला मुठवल संघाच्या इनिंगमध्ये पाहायला मिळाली आणि पाहू शकाल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धाबा धाफलकावरती लागल्या गेल्या. म्हणजे आपण निशांतचा स्पेल पाहिलं तर त्यांनी 6 धाबा खर्च केले आणि एकूण 3 सफलता त्यांनी सुद्धा प्राप्त केले. आणि तिसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करतोय गोलंदाज निखिल. या परिसरातील एक्सपर्ट स्कोरर म्हणून त्यांची ओळख आहे. आमचे प्रिय मित्र दिनेश पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती करतोय की आपण सुद्धा यावं व्यासपीठावरती. आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. आणि आज नक्कीच पूर्णपणे या ड्रेस किटमध्ये आहेत असं वाटतं की या इन ॲक्शनमध्ये त्यांना आपण पाहू शकाल. जे बोलत आमनेबाडा संघाच्या माध्यमातून 2 षटकांची समाप्ती 9 धाबा धाफलकावरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतो निखिल. फलंदाज संजय आणि अजित पाटील हिलपट्टीवरती आहेत. राईट टाइम ऑफ द विकेट मारा करेल निखिल. फुलर लेंज ऑफ साईडला मात्र चांगला ड्राईव्ह पाहतो. एक्स्ट्रा कव्हरला मात्र फिल्डर सज्ज आहेत. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली. दुहेरीचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी कॉलिंग पाहायला मिळाली. थेट थोडीशी संत आली आणि त्याचमुळे 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. आता प्रत्येक धावेचं मात्र नक्कीच महत्व मुठवल संघाला आता माहिती आहे की एक्झॅक्टली सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर आता मात्र या ठिकाणी धाबा जोडावा लागतील आणि तो प्रयत्न आता अजित आणि संजय हे 2 फलंदाज करण्याचा प्रयत्न करत आहेत. धावसंख्या डबल फिगरमध्ये पोहोचताना 11 धावा या ठिकाणी पाहू शकाल. फटका मिस टायमिंग हवेत चेंडूने एसटी रक्षक पुन्हा विनोद पाटील चेंडूच्या खाली पोहोचला आणि त्याने पकडला झेल. अजून एक इथे मात्र फलंदाज होतोय फेल. धक्का क्रमांक 8 लागत असताना मकरंद स्फोट मुठवल संघाला. अकरा धावा आणि 11 धावा जोडण्याकरता 8 फलंदाज तिथे मात्र बाद झाले. 9व्या क्रमांकावरती अजित पाटील आले होते. त्याच्या बॅटमधून आपण पहिल्या चेंडूवरती चौकार पाहिला आणि आता मात्र 10व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज पोहोचतोय मयूर. हा सामना नक्कीच कुठेतरी लो स्कोरिंग होईल त्यात काही शंका नाहीये. परंतु अजूनही या षटकानंतर एका षटकाचा क्लिअर येणं बाकी आहे की इथून सुद्धा मात्र हे 2 फलंदाज किमान 30-35 धावसंख्येपर्यंत नक्कीच मजल मारू शकतात. परंतु त्या अनुषंगाने तुम्हाला खेळ तिथे मात्र सादर करावा लागेल. तुम्ही जर 30-35 धावा जर जोडल्या तर मात्र नक्कीच तुमच्या गोलंदाजांना एक संधी मिळेल की तुम्ही फाईट बॅक करू शकता. तो प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. इथे मात्र पहा काय वेगवान चेंडू आणि अगदी क्लोज विकेट किपिंग आज विनोद पाटीलच्या वतीने आपण पाहतोय. जबरदस्त दोघांमध्ये कॉम्बिनेशन पाहिलं आपण. भरपूर वेगाने चेंडूची हाताळणी निखिलने केली आणि त्याला मात्र जबरदस्त कलेक्शन केलं विनोद पाटीलनं. डॉट चेंडूची सांगता धाफलकावरती धावा स्थिर आहेत 11. फटका कडक आहे परंतु लॉंग ऑफवरती फिल्डर आहेत. चांगली क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळाली. ज्या अनुषंगाने एखादा वालवंटामध्ये उंट पाण्यासाठी तडपडतोय त्या अनुषंगाने आता मात्र धावांसाठी या ठिकाणी तडपडत असताना मकरंद स्फोट मुठवल संघाचे फलंदाज. एक मात्र आपण बाउंड्रीज पाहिली. अजित पाटीलच्या बॅटमध्ये एज लागून मात्र तो चौकार थोड्याच्या दिशेने निघून गेला. त्यानंतर कुठल्याही फलंदाजाला मोठा फटका खेळता आला नाही. ऑफसाईडच्या चेंडू ऑन साईडला खेचून मारलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग कडे मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. मिस फिल्डिंग आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या ठिकाणी या मिसफिल्डच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. धाफलकावरती धावा आपण पाहू शकतो 16. हो जबरदस्त फटका अगदी बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला पाठवलंय. वॉटर स्ट्रोक बॅक टू बॅक हा दुसरा चौकार.
या स्पर्धेतील पहिली चौकाराची हॅट्रिक आपल्याला अजित पाटीलच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो आणि तिन्ही चौकार जर पाहिजे तर वेगवेगळ्या दिशेला जाताना आपण पाहिले. पहिला चौकार थर्डमॅनच्या दिशेने गेला, दुसरा चौकार बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगकडे आपल्याला पाहायला आपल्याला, आणि हा चौकार एक्स्ट्रा कव्हरला पाहायला आपल्याला. म्हणजे 360 बॅटिंग नक्कीच आपल्याला या ठिकाणी अजित पाटीलच्या वतीने पाहायला मिळाली. आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा फलकावरती लागल्या गेल्या. शेवटचं षटक शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकाला आता मात्र हाताळेल. पहिला चेंडू पाहू शकाल, खराब चेंडू, उजव्या स्टिकच्या चेंडू मात्र नक्कीच भरपूर बाहेरून निघून गेला आणि त्याचवेळी पंच मनोज पवार यांनी मात्र गोलंदाजाला दंडित केला. इट इज वाईट डिलिव्हरी. एक्स्ट्रा धाव तिथे मात्र जोडली गेली. मी उल्लेख केला होता किमान 30-35 पर्यंत तुम्हाला इथून नक्कीच पाहावं लागेल. जर हा आकडा जर नक्कीच इथे उभारला तर मात्र तुमचे गोलंदाज त्या धावफलकावरती लक्ष्यासमोर नक्कीच फाईट बॅक करू शकतात. आता मात्र राऊंड द विकेट न ओमकार पाहतोय आणि पुन्हा आता मात्र 30 चुकी मात्र त्याच्याकडून पाहायला मिळाली. हा सलगचा दुसरा स्क्वेअर चेंडू आपण पाहतोय बॅटच्या स्वरूपात. धावफलकावरती 22 धावा जोडल्या जात आहेत. एकीकडे अजित पाटील त्याच्या साथ देतोय मयूर. अजित पाटील आतापर्यंत फक्त 3 चेंडू फेस केले, त्याच्यावरती त्यांनी 3 चौकार लगावले आणि मयूरचा एकच उद्देश असेल की जणू काही एखादी धाव मी नक्की तिथे पूर्ण करेल आणि अजितला स्ट्राईक देईल. परंतु जोरदार अपील यष्टिरक्षक विनोद पाटीलच्या वतीने पाहायला मिळाली. परंतु हा लिगल चेंडू आपण पाहतोय. डॉट चेंडूची इथे मात्र सांगता आपण पाहतोय आणि आता मात्र किरणजी तळे सुद्धा आमच्या कंट्रोल रूम मध्ये जॉईंट होत असताना 1 फॉर दी ओव्हर इशारा तिथे मात्र या ठिकाणी दिला जातोय. आणि या ठिकाणी पाहू शकाल खराब चेंडूची फेकी, पंचांचा वाईटचा इशारा. तिसरा स्क्वेअर चेंडू आपण पाहू शकाल या ओव्हरमधील. आणि हे मी प्रत्येक स्पर्धेमध्ये ओमकारच्या बाबतीत घडताना मी पाहिलेलं आहे. तुम्ही धनिक चषकामध्ये सुद्धा पाहिले असेल की अशाच प्रकारची गोलंदाजी ओमकारच्या वतीने पाहायला मिळाली. आज नक्कीच काही कारणास्तव योगेश्वर संघामध्ये नाहीये आणि त्याचमुळे ओमकारला संधी दिली जाते, कारण योगेश्वर पूर्णपणे फिट नाहीये. परंतु त्या संधीचं मात्र नक्कीच ओमकारनं नक्कीच लाभ घेणं गरजेचं आहे. परंतु तुम्हाला वारंवार संधी मिळत आहेत, परंतु त्याचं तुम्हाला सोनं करता येत नाहीये. तुमच्यावरती संघनायक विश्वास दाखवतोय, परंतु तो विश्वास तुम्ही सार्थ ठरवत नाहीये. परंतु नक्कीच तो कमबॅक करेल का या मॅच मध्ये पाहू शकाल. या ठिकाणी जोरदार अपील कॉन्फिडन्स साठी आणि टिपला यष्टिरक्षकांना हा झेल आणि ओमकारला अखेर पहिली सफलता तिथे मात्र मिळाली. आणि या अशा रीतीनं 9 फलंदाज आतापर्यंत स्वर्गीय मुठवल संघाने मात्र या ठिकाणी मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने गमावले. खराब फलंदाजी. धावफलकावरती आपण जर या ठिकाणी धाबा जर पाहिल्या तर फक्त 23 आणि स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचा आपण विचार केला तर नक्कीच हवी तशी मात्र फलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळाली नाही. एक मात्र अजित पाटील जे होते त्याने मात्र नक्कीच या ठिकाणी संघर्ष केला आणि संघर्ष करत असताना 3 चेंडूंवरती 3 चौकार त्याने मात्र लगावले. आणि आता मात्र शेवटची जोडी खेळपट्टीवरती आहे. नवीन फलंदाज विनीत आले 11व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. ओमकार राऊंड द विकेटना पुन्हा आता मात्र त्याच्याकडून चूक पाहतोय आपण. हा चौथा स्क्वेअर चेंडू व्हाईटच्या स्वरूपात त्याने मात्र इथे हाताळला आणि या अतिरिक्तच्या सौजन्याने धावफलकावरती 24 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या. म्हणजे प्रत्येक फलंदाजाला मात्र या सामन्यामध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली, कारण शेवटची जोडी खेळपट्टीवरती आहे. इथे मात्र पहा ऑफ स्टिकचा चेंडू ऑनसाइडला खेचून मारलाय. थोडीशी मिस फिल्डिंग आणि त्याचमुळे जिथे सिंगल धावती तिथे मात्र 2 धावा तिथे पूर्ण केल्या. तिहेरीचा प्रयत्न होईल का? शेवटची जोडी खेळपट्टीवरती आहे आणि त्याचमुळे मात्र विनीतने कुठल्याही प्रकारे मात्र तिहेरीचा मात्र तिथे प्रयत्न केला नाहीये. परंतु मला असं वाटतं की या चेंडूवरती अजित पाटील एकच धाव पूर्ण करेल, परंतु त्याला माहिती की प्रत्येक धावेला आता मात्र खूपच महत्व आहे आणि त्याचमुळे त्यांनी ही दुसरी धाव पूर्ण केली आणि 2 धावणे संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचतोय 26 या आकड्यावर. यानंतर जय भोलेनाथ आमनेपाडा विरुद्ध आई गावदेवी लोणार या 2 संघामध्ये तुम्हाला सामना पाहायला मिळेल. त्यानंतर बालगोपाल सोनेलेपाडा इन ऍक्शन मध्ये असेल स्पार्टन स्पोर्ट्स सांगे संघाच्या विरोधात आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल योगेश 11 आमने ए विरुद्ध गावदेवी स्पोर्ट वालचिन. ओहो चांगल्या चेंडूची फेकी, अतिशय सुंदर डिलिव्हरी. डॉट चेंडूची मात्र सांगता आपण पाहतोय. विनीत एक युवा आहे आणि नक्कीच कुठेतरी मोठे फटके खेळण्याचा तो मात्र वारंवार प्रयत्न करतोय, परंतु अजितला जास्त काही स्ट्राईक मिळाली नाहीये.
की त्याच्या मनामध्ये खंत असेल. ज्या फलंदाजाने 3 चेंडूवर 3 चौकार लगावले तो फलंदाज आता मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि या ठिकाणी पाहू शकाल पावलांचा वापर पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न केला. जबरदस्त रक्षण पाहिलं आपण जितेशच्या माध्यमातून आणि त्याचमुळे मात्र अजून एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं आणि आता मात्र या पहिल्या डावातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पूर्णपणे शांतमय वातावरण. ओहो पुन्हा आता मात्र भन्नाट वेग आणि लिगल डिलिव्हरी अशा रीतीने मात्र ओमकारचा स्पेल सुद्धा इथे संपन्न झाला. पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि अखेर 26 धावांपर्यंत मात्र मुठवल संघाने मात्र मजल मारली आणि 27 धावांचं लक्ष इथे मात्र असेल NK स्पोर्ट खानवल संघासमोर. त्या धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल तत्पुरते आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. आई गावदेवी लोणार विरुद्ध जय भोलेनाथ अमनेपाडा. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स योगेश पाटील. या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत सावतगावचे उद्योगपती राजू म्हात्रे साहेब. यांना विनंती असेल आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यावं. स्वर्गीय आरोही खंडू पाटील टॉस बॉक्स. स्वर्गीय आरोही हिला आपण भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. महत्त्वाची लढत आहे. पहिल्या फेरीतील सामना आई गावदेवी लोणाड विरुद्ध जय भोलेनाथ आमनेपाडा. सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल. टॉस कॉइन एका बाजूला न्यू आई एकविरा चषक 2024 आणि दुसऱ्या बाजूला न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावत या स्पर्धेचा आयोजक संघ. लोणार टीमचे कॅप्टन कॉल देणार आहेत. न्यू एकविरा स्पोर्ट्स चषक कॉल होता परंतु न्यू आई एकविरा सावध आलेला आहे. सॉरी चषकच आलेला आहे. तर टॉस जिंकला या ठिकाणी लोणार टीमच्या कॅप्टननं. टॉस विनिंग कॅप्टनला आपण देखतोय. कॅप्टन बसून घ्यायचं आपण. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. काय सांगाल स्पर्धेच्या आयोजनाविषयी? आजचा दुसरा दिवस आहे. कालपासून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आलेला आहे. न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावत संघाचं हे आयोजन. चांगलं आयोजन आहे आणि काल सावत टीम पण चांगली खेळली. किरण पाटील आणि दिगंबर दादा यांचं चांगलं आयोजन आहे. तुमच्या संघाकडून काय अपेक्षा बाळगून आहात? क्षेत्ररक्षण करत असताना समोरील संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35. आणि कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्याकडून ह्या अपेक्षा तुम्ही बाळगून आहात? आहेत सोहेल आहे, अजय आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. गणेश टॉस गमावलेला आहे. प्रथम बॅटिंग करायची आहे. काय वाटतं निर्णय तुमच्या बाजूने लागलेला आहे बॅटिंगचा? तुमच्या मनात देखील असं होतं की बॅटिंग करायची आहे प्रथम? बॅटिंगच करायची होती आम्हाला ॲक्च्युली. आणि टॉप ऑर्डरमध्ये कुठले फलंदाज ज्यांच्याकडून तुम्हाला जास्तीत जास्त अपेक्षा असतील? अपेक्षा तर पूर्ण संघाकडून आहेत मला, कारण जेव्हा टीम खेळते तेव्हाच जिंकतो. एक प्लेअर किंवा 2 प्लेअर टीम जिंकू शकत नाही. अगदी योग्य उल्लेख केलात आपण. या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगाल? नक्कीच सुंदर आयोजन आहे. इथे आलो जेव्हा स्टार्टिंगला मी जेव्हा आलेलो इथे तर बघितलं तर एकदम मस्त आणि छान वातावरण आणि एकदम ग्राउंड वगैरे एकदम बॅनरिंग होल्डिंग सगळं स्टेज वगैरे एकदम सुंदर आयोजन केलं आहे खंडूदादांनी. या हंगामामध्ये तुमच्या संघाची जी कामगिरी राहिलेली आहे पूर्णपणे कॅप्टन म्हणून संतुष्ट आहात का? नाही, सध्या या हंगामामध्ये कामगिरी म्हणजे आम्ही या हंगामामध्ये आमचं जे फील्ड आणि जे क्षेत्ररक्षण आहे किंवा गोलंदाजी आहे ते एकदम व्यवस्थित नाही झाली, पण आम्ही या मॅचमध्ये नक्कीच प्रयत्न करू. येस, कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. तर टॉस येथे संपन्न झालेला आहे. टॉस जिंकला आई गावदेवी लोणार टीमच्या कॅप्टनने. त्यांनी निवडले प्रथम क्षेत्ररक्षण. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. अतिशय चांगल्या रीतीने मात्र दोन्ही या संघानं मनोगती ते व्यक्त केले. परंतु या ठिकाणी पाहू शकाल पहिल्याच चेंडूवरती लेग बिफोरच्या रूपाने मात्र या ठिकाणी विकेट्स प्राप्त केला गोलंदाजानं. सौरभ आणि विनोद पाटील जी जोडी आपण पाहिली, परंतु सौरभ इथे मात्र शून्यावरती मात्र या ठिकाणी बाद झाला. जबरदस्त सुरुवात सुधीर पाटीलकडून आपण पाहतोय.
नक्की जर अशाच प्रकारची जर गोलंदाजी जर झाली तर मात्र या धाबांचं सुद्धा मात्र संरक्षण होऊ शकतं, कारण क्रिकेटमध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही की ती आपण अशक्य म्हणू शकतो. या तुमच्याकडे नक्कीच तुमच्याकडे अनुभव असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल, गुणवत्ता असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी कुठल्याही संघाला मात्र परास्त करू शकता. आणि ते कार्य ती सुरुवात सुधीर पाटीलकडनं पाहायला मिळाली. सौरभने कोणतरी मात्र इम्प्रोवाइज स्ट्रोक खेळण्याचा तिथे मात्र प्रयत्न केला, परंतु लेग बिफोरच्या रूपाने मात्र तो बाद झाला. नवीन फलंदाज निखिल आलाय, परंतु या चेंडूंपासून तुम्हाला नक्कीच वाचावं लागेल. ही स्पर्धा खरोखरच भीमर चेंडूंसाठी मात्र ओळखली जाऊ शकेल. काल सुद्धा आपण 3 गोलंदाज मात्र नक्कीच बॅन केलं आणि आज सुद्धा मात्र तशाच प्रकारची गोलंदाजी प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी पुढील चेंडू फ्रीट असेल, संधी आहे फलंदाजाकडे मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु या ठिकाणी पाहू शकाल शफल होऊन ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅटमध्ये हवं तसं मात्र नक्कीच संपर्क झाला नाही. आणि त्याचमुळे मात्र पाहू शकाल या ठिकाणी संपर्क झाला नव्हता. पंचांचा 22चा इशारा, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्तच्या सौजन्यानं 2 धावा तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल आलाय तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. येणाऱ्या बॅटिंग ऑर्डरमध्ये तुम्ही जयेशला पाहू शकाल, जितेशला पाहू शकाल, त्यानंतर दीपेशकडे सुद्धा मात्र आज काही कारणास्तव तो उपस्थित नाही, परंतु इथे मात्र जबरदस्त फटका विनोद पाटीलच्या बॅटमधून चेंडू पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या हंगामामध्ये प्रत्येक स्पर्धा गाजवतो आणि काय जबरदस्त या ठिकाणी या हुकचा अंदाज त्याचा पाहायला मिळाला. इथे मात्र पंच करण्याचा प्रयत्न, गॅप शोधला आणि चेंडू मात्र वेगाने स्ट्राईक कव्हरला जाऊन मात्र नक्कीच धडकेल. आणि हा सलगचा दुसरा चौकार विनोद पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. सुधीर पाटीलने चांगली केली होती, त्यांनी पहिल्याच चेंडूवरती सफलता प्राप्त केली होती, परंतु विनोद पाटीलचा तोच अंदाज या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र इनफिल्डच्या डोक्यावर जबरदस्त फटका आणि चेंडू मात्र वाईडिश लॉंग ऑफच्या बाहेर निघून जाईल. या स्पर्धेतील दुसरी चौकारची हॅट्रिक पूर्ण करणारा फलंदाज ठरलाय विनोद पाटील. आणि एकाच सामन्यामध्ये आपल्याला या 2 फोर हॅट्रिक पाहायला मिळाल्या. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा मात्र अजित पाटीलने 3 चेंडूमध्ये 3 चौकार लगावले. त्यानंतर विनोद पाटीलने दुसऱ्या इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करत असताना 3 चेंडूमध्ये 3 चौकार लगावले. आणि धावा आता मात्र वेगानं पुढे जाताना आपण पाहतोय. 1 गडी बाद 15 लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फक्त 27 धावांचं लक्ष आहे. आणि आता विजयासाठी 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये फक्त 12 धावांची आवश्यकता असेल. पूर्णपणे या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना एनके स्पोर्ट खांडवल संघ चेंडूची संख्या आपण जास्त पाहतोय आणि या धापाची संख्या आता मात्र आपल्याला कमी पाहायला मिळते. याचं कारण विनोद पाटीलची जबरदस्त बॅटिंग आणि त्या बॅटिंगच्या जोरावरती आता मात्र या ठिकाणी अग्रक्रमण अर्थात पुढे वेगानं वाटचाल करत असताना खांडवल संघ दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. गोलंदाज सज्ज होतोय त्या ठिकाणी संजय. यानंतर जो सामना तुम्ही पाहणार आहात आई गावदेवी लोणार संघानं नाणेफेकीचा कौल प्राप्त केला. प्रथमतः गोलंदाजी त्यांनी स्वीकारली आहे. सामना समाप्त झाल्यानंतर लगेच तुम्ही मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचा विलंब तुम्ही लावू नका. आणि आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 18 चेंडूमध्ये विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर मात्र या ठिकाणी अतिरिक्त बाउन्स मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि अगदी शरीराचा वेध घेणारा आपण इथे मात्र चेंडू पाहिला. दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी जी सामनावीरासाठी जी आम्हाला हेड कॅप लाभलेली आहे लोणार गावचे समाजसेवक सन्माननीय शरदजी बालराम बांबरे
यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि इथे मात्र पाहू शकाल कॉटबेंचसाठी मात्र अपील केली गेली, परंतु ही अपील सुद्धा मात्र या ठिकाणी पंचांनी नाकारले. डॉट चेंडूची मात्र तिथे सांगता सलगचा दुसरा निर्धाव चेंडू संजयच्या वतीने आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहतोय, परंतु कुठेतरी आज फलंदाजांनी निराश केलं. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या फलंदाजाने इथे मात्र छोटा बाकलीपचा वापर करा. त्याला माहिती आहे की आपण इथे सिंगल डबल तरी धाबा जोडत गेलो तरी सुद्धा मात्र त्या आव्हानाचा पाठलाग करू शकतो. आणि त्याच अनुषंगानं सिंगल धाव त्याने कंप्लीट केली. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला निखिल पाहायला मिळेल, ज्याने आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केला, 1 धाव त्याच्या बॅटमधून पाहिली. आणि या सिंगलच्या वतीने धाव फलक आता मात्र पुढे जाताना आपण पाहतोय 16 धाबा. हो पाहू शकाल शफल होऊन मात्र त्या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ जाऊन शरीराचा वेध घेतोय. कुठली धाव तिथे मात्र जोडली गेली नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे निराश चेहरे आज आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पाहू शकाल या धावांपासून तुम्हाला नक्कीच वाचावं लागेल. ज्या एक्स्ट्रा धाव तुम्ही खर्च करता त्याच्यावरती तुम्हाला नक्कीच लक्ष घालावं लागेल. वाईटच्या रूपाने मात्र ही धाव आपल्याला पाहायला मिळाली, कारण अगोदरच तुमच्या फलंदाजानं मात्र लक्ष कमी तिथे मात्र ठेवण्यामध्ये त्यांना यश मिळालं नाहीये. आणि त्या लक्षात तुम्ही संरक्षण जर करायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. वारंवार निर्धाव चेंडू, त्यानंतर तुम्हाला विकेट्स प्राप्त करावं लागतील. एखादा चमत्कार तुम्हाला करावा लागेल. आणि आतापर्यंत संजयनं चांगली गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत 5 लेगले चेंडू त्याने हाताळले, 1 बॅटच्या स्वरूपात धाव त्याने खर्च केली आणि एक अतिरिक्तच्या सौजन्याने त्याने धाव खर्च केली. शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन बरोबर नाही. वाडिश लॉंग ऑन वरती फिल्डर होते ललेश, त्याच्याकडून थोडीशी चूक पाहायला मिळाली. आणि त्याचमुळे 2 धावा घेण्याची संधी मात्र मिळाली फलंदाजांना. आणि अशा रीतीने 2 षटकांचा केली ते मात्र संपन्न झालाय. संजयचा सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु धाव फलकावरती पाहिलं तर आपण 19 धावा लागल्या गेल्या. म्हणजे येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. तर तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात करतोय गोलंदाज ललेश. आणि या पहिल्या चेंडू तिथे आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला. अजूनही मात्र विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस आणि फुलटॉस वरती फुलटोल वसूल केलाय विनोद पाटीलनं, ठोकलाय हा षटकार. जेव्हा सामना संपन्न होईल त्यानंतर तुम्ही लगेचच नेल्सन मडवी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. जबरदस्ती इथे फटका विनोद पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या आता मात्र पोहोचते येते म्हणजे 25 या आकड्यावरती. 2 धावांची आवश्यकता आता मात्र सामना जिंकण्यासाठी NK स्पोर्ट खांडवल संघाला. एकतर्फा सामना हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे आतापर्यंत आपण जे 3 सामने पाहिले तिन्हीच्या तिन्ही सामने एकतर्फा, कारण पहिल्या सामन्यामध्ये जानस्पोर्ट इटाली संघानं 31 विजय प्राप्त केला नांदकर संघाच्या विरोधात. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये 31 विजय प्राप्त केला जय हनुमान चौदरपाडा संघाने जय बजरंग सावत संघाच्या विरोधात. आणि आता मात्र मकरंद स्पोर्ट मुठवल संघ पराभवाच्या छायेत आहे, कारण NK स्पोर्ट खांडवल संघाची जबरदस्त आपल्याला कामगिरी पाहायला मिळाली. 2 धावांची आवश्यकता. आणि चेंडू अगदी लावून द कार्पेट लॉंग ऑन वरती मात्र ट्रॅव्हल झालाय. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली जाईल. स्कोर आर लेवल, फक्त विजयापासून 1 पाऊल दूर NK स्पोर्ट खांडवल. एका धावेची आवश्यकता. खराब चेंडू फुलटॉस आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आणि या स्पर्धेच्या बाहेर जात असताना स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल हार्ड लक अँड कॉंग्रॅच्युलेशन. NK स्पोर्ट खांडवल हा सामना अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र जिंकलाय खांडवल संघानं. आणि देऊया आपण या सामन्यातील लगेचच सामनावीर पुरस्कार, ज्यांनी
सुरुवातीलाच मात्र मजबूत पायाभरणी केली. पॉवर प्लेचं षटक हाताळलं. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स प्राप्त केले. आणि तो खेळाडू आहे NK स्पोर्ट खानवा संघाचा जयेश जोशी ठरला आहे या सामन्यातील सामनावीर पुरस्कार पटकावणारा खेळाडू. तेजस पाटीलला विनंती असेल की आपण दिगंबर माली यांच्याशी संपर्क साधावा आणि जयेश जोशीला विनंती असेल की आपण सामनावीर जे पारितोषिक आहे ते घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. जबरदस्त गोलंदाजी जयेश जोशीकडून पाहायला मिळाली. परंतु हे पारितोषिक त्यांनी डेडिकेट केलेलं आहे. निखिलला आपण हे पारितोषिक देणार आहोत. युवा आहे, त्याचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल. आणि निखिलला विनंती करतो की आपण यावं. आपल्याला नक्कीच भावनाच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत. मी प्रथमतः ट्रॉफी देणार आहोत. मी राजू म्हात्रे आपल्याला विनंती करतो की ही ट्रॉफी आपल्या शुभ हस्ते आपण वितरित करावी, जी आम्हाला खंडू पाटील यांच्या वतीने लाभलेली आहे. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर आहे आम्हाला सावतचे केशव लहू दलवी यांच्या वतीने लाभलेला आहे. मी नक्कीच या ठिकाणी शरदजी बाळराम बांबरे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा गिफ्ट हॅम्पर देतोय. त्यानंतर नवनाथ बलराम म्हात्रे स्पॉन्सर गिफ्ट हॅम्पर आहे आपण रिक्षीचा पाहुण्याच्या शुभ हस्ते देत आहोत. भावेश दळवी यांच्या शुभ हस्ते आपण हा गिफ्ट हॅम्पर देतोय. त्यानंतर स्वीट बॉक्स आणि हेड कॅप आहे. मी ॲडव्होकेट गणेश पाटील आपल्यास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते इथे वितरित करावं, जे आम्हाला शरद बाळराम बांबरे यांच्या वतीनं कॅप लाभलेले आहे. आणि काशी विश्वनाथ स्वीट